मित्रांनो, प्रवीचा प्रेमपूर्वक नमस्कार. दी 48 लॉज ऑफ पॉवर या मथळ्याखालील काही गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोचवत होतो. चला तर पुढे काय काय त्यांनी आपल्याला लॉज ऑफ पॉवर सांगितलेत पाहूयात. तुमची वागणूक, तुमच्या हालचाली आणि हावभाव असे असू देत की तुमच्या अस्तित्वाची दखल घेतली जाईल. तुमच्या भोवती एक प्रकारचे प्रभावी वातावरण यामुळे नक्कीच तयार होईल. शत्रूला जितकं महत्व द्याल तितकं तुम्हीच त्याला मोठं करताय, तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यासारखे दाखवा. कदाचित त्यानेही काही प्रश्न सुटतील. एक गोष्ट नेहमीच नक्की लक्षात ठेवा, अधीर होऊ नका. योग्य क्षणाची वाट पहा. तुम्ही कायम राजासारखं वागा. तुम्ही कायम राजासारखं वागा. लोक तुम्हाला तसेच वागवतील. शत्रू पक्षाची हळवी जागा, हळवा विषय लगेच ओळखा. जागरूक रहा. त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. कुठल्याही कामाची योजना बनवताना कामाच्या शेवटपर्यंतची योजना तयार ठेवा. वाटेतल्या संभाव्य संकटांचा विचार करून ठेवा, म्हणजे तुम्ही खचून जाणार नाही आणि छोट्या मोठ्या यशाने हुरळून जाणार नाही. तुमच्या हाताला घाण लागू देऊ नका. तुम्ही फारसे चांगले होऊ शकत नसला तरी किमान चतुर तरी व्हा. स्वतःला हवं तसं स्वतःला घडवा. लोक वागवतील तसे वागू नका. स्वतःमधले गुण ओळखा आणि गुणांवर लक्ष केंद्रित करा. तुमच्या दोषांना तुमच्या ताकदीत बदला. शत्रूला तुमच्याशी लढाई जिंकल्याचा आनंद मिळू देऊ नका. त्यापेक्षा योग्य वेळी शरणागती पत्करा. खरंच मित्रांनो, जर इतिहासातल्या पण काही नोंदी आपण वाचल्या तर कोण कोणास केव्हा का शरण गेलं याचं सुद्धा अशा काही गोष्टी वाचल्यानंतर आकलन नव्यानं होतं. आणि खरंच काही काही गोष्टी आपण आत्मसात करायलाच हव्यात असंही वाटून जातंय. कारण म्हणतात ना इंग्लिशमध्ये, युअर फर्स्ट इम्प्रेशन इज ऑलवेज लास्ट इम्प्रेशन. मग तुम्ही जर तुमचं व्यक्तिमत्व असं ठेवलं एखाद्या राजासारखं, तर नक्कीच लोक तुम्हाला राजासारखं वागवतील ना. तुमचं राहणीमानच जर घाणेरडं असेल आणि तुमच्या व्यक्तित्वाची काहीच छाप पडत नसेल तर तुम्हाला तो मान मिळणार का? नाही मिळत. म्हणून कमीत कमी तुमचं राहणीमान तरी थोडंसं सुंदर असावं. अगदी काही झकपक नवीन कपडे, नवीन बूट, नवीन बेल्ट, खूप मोठं मेकअप
अशी अपेक्षा नाहीये. पण जे काही आहे, स्वच्छ कपडे, स्वतः स्वच्छ राहणं, इतकं तर नक्कीच जमेल ना आपल्याला. म्हणून मला हे फार आवडलं, की तुम्ही राजासारखं राहा, तर लोक तुम्हाला तसे वागवतील. आणि स्वतःला हवं तसं स्वतःला घडवा. लोक वागवतील तसं वागणं म्हणजे गुलामगिरी पत्करणं आहे. ट्राय टू मेंटेन युअर सेल्फ डिग्निटी अँड ट्राय टू डेव्हलप युअर सेल्फ. इट्स इम्पॉर्टंट. असो मित्रांनो, मराठीमध्ये दी लॉज ऑफ पॉवर तुमच्याशी शेअर करून मला खूप आनंद वाटतोय. आणि नक्कीच उपयोगी पडणाऱ्या गोष्टी आहेत या. याचा पुरेपूर आपणास उपयोग हो, हीच सदिच्छा. आणि या सदिच्छेसह आजच्या दिवसाकरता तुमची रजा घेतोय. पुन्हा नक्की भेटण्यासाठी.